नमस्ते मित्रांनो, आता आपण या तासामध्ये संचाचे प्रकार बघणार आहोत. टाइप्स ऑफ सेट्स. संचाचे प्रकार. त्यामध्ये पहिला आहे सिंगलटन सेट, ज्याला एक घटक संच असं म्हणतो. पहिला कुठला आहे? सिंगलटन सेट. संचाचे प्रकार बघत असताना बघायचे टाइप्स ऑफ सेट्स, संचाचे प्रकार. व्याख्या दिलेली तुमच्या पुस्तकामध्ये, तरी ते आपण समजून घेऊ. सिंगलटन सेट, एक घटक संच. नावामध्ये लक्षात येतं सिंगल, एकटा, है की नाही? म्हणजे काय दिले, व्याख्या दिलेली बघा. अ सेट कन्सिस्टिंग ऑफ अ सिंगल एलिमेंट इज कॉल्ड अ सिंगलटन सेट. ज्या संचामध्ये फक्त एक आणि एकच घटक असतो त्याला आपण एक घटक संच किंवा सिंगलटन सेट असं म्हणतो. एक उदाहरण दिले बघा या ठिकाणी. ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 2. बघा या ठिकाणी ए या संचातील घटकांची संख्या, नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट ए इज 1. त्यामुळे काय झाला, हा एक घटक संच. दुसरा आहे एम्प्टी और नल सेट. रिक्त किंवा रिकामा संच. थोडक्यामध्ये लक्षात येईल बघा, रिक्त किंवा रिकामा संच. ज्या संचामध्ये व्याख्या दिलेली, इफ देयर इज नॉट अ सिंगल एलिमेंट इन द सेट विच सॅटिस्फाय द गिवन कंडिशन, देन इट इज कॉल्ड अ नल सेट और एन एम्प्टी सेट. नल सेट इज रिप्रेझेंटेड बाय फाय. त्याला चिन्ह आहे फाय. किंवा आपण त्याला नुसतं अशा पद्धतीने, काहीच नाही याच्यामध्ये, असं सुद्धा आपण काय करू शकतो, चिन्ह लिहू शकतो. त्या संचामध्ये काहीच नाही, आपण कर्ली ब्रॅकेट मध्ये एम्प्टी कर्ली ब्रॅकेट. तर एक उदाहरण घेतलं याचं. समजा उदाहरण बघितल्यानंतर मी म्हणलं, आपण माहिती आहे आपल्याला सापशिडी खेळतो आपण. सापशिडीवर खेळल्यानंतर बी हा असा संच आहे की तो जो डाय फेकण्यात आपण सापशिडी, त्या सापशिडीवर वरच्या पृष्ठभागावर येणारा अंक 7 असावा. वरच्या पृष्ठभागावर येणारा अंक 7 असू शकेल का? आपल्या माहिती वरच्या पृष्ठभागावर जे ठिपके येतात 1 2 3 4 5 किंवा 6, ह्या 6, त्यामुळे तो कसा झाला, रिक्त संच झाला. किंवा असं म्हणलं की 2 पेक्षा लहान असणारी मूळ संख्या, 2 पेक्षा लहान असणारी मूळ संख्या असू शकेल का? 2 पेक्षा लहान असणारी मूळ संख्या नाही. त्याच्यामुळं 2 पेक्षा लहान असणारी मूळ संख्या असणार नाही. त्यामुळे तो संच कसा असेल, एक रिक्त असेल. अजून एखादं उदाहरण बघूत आपण. B is the set of all x such that x is a natural number less than 1. B हा अशा x चा संच आहे की x ही 1 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहे. एक पेक्षा लहान संख्या बघा, नैसर्गिक संख्या सुरुवातच होतात 1 पासून, त्यामुळे 1 पेक्षा लहान संख्या असणार नाही. त्यामुळे बी आपण काय करू शकतो, अशा पद्धतीचं. किंवा आपल्याला माहिती की एन ऑफ बी, यामध्ये घटकांची संख्या किती आहे, 0. आता बघा एक उदाहरण तुम्हाला मुद्दाम सांगतोय. एक घटक सी संच गेलाय, सी संच मी असा लिहिलाय. आता हा बी संच तुमच्या समोर मांडलाय, सी संच सुद्धा तुमच्या समोर मांडलाय. मला सांगा, सी संच हा रिक्त संच आहे का एक घटक संच? सी संच हा एक घटक संच आहे का रिक्त संच? आता काही जणांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल की सी हा संच रिक्त संच, रिकामा संच, एम्प्टी सेट. कारण काय सांगितलंय सरांनी, 0 सांगितले. परंतु काय 0 सांगितले हे आपल्या लक्षात आलं नसतं. आपण काय सांगितलंय की संचामधील घटकांची संख्या 0 पाहिजे. संचामधील घटकांची संख्या
शून्य पाहिजे. संचामध्ये घटक शून्य आला तरी तो जमणार मग चालेल. या ठिकाणी बघा एन ऑफ सी यामध्ये आपण बघितलं की सी संचामध्ये किती घटक आहेत, एक घटक आहे आणि तो घटक शून्य आहे. सी संचामध्ये एक घटक असून तो घटक काय आहे, शून्य आहे. त्याच्यामुळे तो रिक्त संच असणार नाही. लक्षात घ्या. या ठिकाणी ह्याच्यामध्ये घटकांची संख्या शून्य होती. या ठिकाणी घटकांची संख्या शून्य होती. या ठिकाणी घटकांची संख्या एक आहे, परंतु ती एक असून तो घटक कसा आहे, शून्य आहे. त्यामुळे तो रिक्त संच असणार नाही. कन्फ्युज व्हायचा प्रश्न आहे. लक्षात ठेवा. शून्य आपण म्हणतो शून्य कसं येऊ शकतं. एखादे आपलं उदाहरण सोडल्यानंतर एखादा अवयव आपण त्या ठिकाणी त्याचे उत्तर शून्य येऊ शकतं. किंवा मी म्हणलं 1 + 5 = 5 तर x ची किंमत काढा. अधिक 5 ची बाजू बदलली वजा 5 आली त्यामुळे x बरोबर काय येणार आहे, शून्य. मग तो शून्य हा घटक आहे, घटकांची संख्या नाही, नंबर ऑफ एलिमेंट्स नाही, तो एलिमेंट आहे. त्यामुळे ते कन्फ्युज होऊ देऊ नका. त्यानंतर पुढचा आहे फायनाइट सेट. शांत संच कुठला आहे, फायनाइट सेट. बघा फायनाइट सेट त्याची व्याख्या दिली. शांत संच, इफ अ सेट इज नल सेट और नंबर ऑफ एलिमेंट्स आर लिमिटेड अँड काउंटेबल देन इट इज कॉल्ड अ फायनाइट सेट. काय दिलेलं आहे व्याख्या देताना, जर तो रिक्त संच असेल, नंबर 1 पहिल्यांदा रिक्त संच असेल किंवा त्या संचातील घटकांची संख्या आपण कधी ना कधी मोजल्यानंतर थांबू शकते, त्याला आपण काय म्हणू शकतो, फायनाइट संच किंवा शांत संच. याच्यामध्ये काय काय विषय केले शांत संच मध्ये उदाहरण बघितल्यानंतर फाय तर कंपल्सरी आहे. समजा मी संच घेतला सी, तर ह्याचं एक उदाहरण आपण बघितलं सी = 5. कारण शांत संचामध्ये महत्वाचं आहे की शांत संचामध्ये कशाचा समावेश होतो, रिक्त घटक, रिक्त संच याचा समावेश. व्याख्या दिलेली, इफ सेट इज अ नल सेट, रिक्त संच असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो, फायनाइट सेट म्हणतो. अजून काय उदाहरण असेल बघा, असं दिलेलं आहे सी बरोबर, आता एक तुम्ही उदाहरण बघितलं 6, 8, 12, 18, 24. बघा या ठिकाणी आपण जर बघितलं तर एन ऑफ सी किती आहे, 0. घटकाची संख्या आपण मोजू शकतो. घटक किती आहे, तिथं मध्ये फक्त 0 घटक आहेत. यामध्ये घटक बघा, आता डी घेतलं संच, मग सी झालं. आता एन ऑफ डी किती येईल, एन ऑफ डी 1, 2, 3, 4, 5 हा झाला फायनाइट सेट. घटकांची संख्या आपण काय करू शकतो, मोजू शकतो. त्यानंतर चौथा आहे इन्फानाइट सेट. ज्या संचातील घटकांची संख्या आपण मोजू शकत नाही त्याला अनंत संच म्हणतो आपण. देवाला उपमा दिली अनंत, देवाला आपण उपमा देत असतो अनंत, ज्याचा अंत नाही असा तो अनंत. अनंत संच इन्फायनाइट सेट, ज्याच्यातील घटकांची संख्या आपण मोजू शकत नाही. समजा एक उदाहरण घेतलं, नॅचरल नंबर्स 1, 2, 3 डॅश डॅश डॅश, सगळ्यात लहान अशी संख्या आपल्याला सांगता येते, पण मोठी सांगता येते का, मग आपण एन ऑफ एन म्हणजे ही कशी आहे, इन्फिनिटी, अनंत, इन्फिनिटी, आडवा 8 त्याला इन्फिनिटी. पुढच्या वर्षात संकल्पना तुम्हाला सध्याची गरज नाही. यातील संचाची संख्या आपण मोजू शकत नाही. मग ही झाला अनंत संच. एक काही जणांमध्ये आता समजा पुस्तकात असं उदाहरण दिले, ई बरोबर 2, 4, 6 डॅश 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 20 उदाहरण दिले. आता काही जणांमध्ये काय दिलंय की सरनी शेवटला डॅश 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 दिलं, टिंब 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 दिलं की अनंत संच. परंतु कधी कधी जागेच्या अभावी त्या जागेवर पानाच्या जी जागा असते त्या जागेच्या अनुसार अशा पद्धतीचं लिखाण केलं जाऊ शकतं. ई बरोबर 2, 4, 6 डॅश 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 20. मग हा संच शांत आहे का अनंत आहे, तर काही काय वाटतं सर इथे डॅश डॅश दिलेला आहे, टिंब टिंब, मग काय पाहिजे, हा अनंत संच पाहिजे. पण मुलांना तसं नाही, तर हा शांत संच आहे. कारण जागेच्या तुम्ही 2, 4, 6 मधलं 8, 10, 12, 14, 16, 18 हे संख्या आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. आणि शेवटची संख्या आपल्याला माहिती, तर शेवटची संख्या माहिती का, माहित नाही. त्यामुळे हा अनंत संच झाला. हा अनंत नाही, हा शांत संच. तुम्ही जर असं असतं 2, 4, 6 डॅश डॅश डॅश
मूळ संख्या इव्हन नंबर्स, तर तो अनंत संच झाला असता. तर हा संच कसा होईल आपला, हा शांत संच होईल, हा अनंत संच आपल्याला त्या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. मग अनंत संख्येचे उदाहरण आपल्याला माहिती आहेत, एन आहे, पूर्ण संख्या डब्ल्यू आहेत, इंटिजर्स आहेत, रिअल नंबर्स आहेत. त्या सगळ्या संख्या हे काय असू शकतात, अनंत संख्येची उदाहरण आहेत. पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा इक्वल सेट्स. इक्वल सेट बघत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, नाव काय ते, त्याच्यामध्ये समान संच. समान कधी असतो, एखादी गोष्ट समान कधी असेल त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये तर सारखेपणा असेल तर आपण त्याला समान म्हणतो. मग काय असेल इक्वल सेट्स, बघा, two sets A and B are said to be equal if every element of set A and set B and every element of set B is in set A. जर A संचातला प्रत्येक घटक B मध्ये असेल आणि B संचातला प्रत्येक घटक A मध्ये असेल तर त्या दोन संचाला आपण काय म्हणू शकतो, इक्वल सेट असं म्हणू शकतो. आता इक्वल सेट ही संकल्पना बघा, मी शब्द घेतला बघा, A बरोबर टी या शब्दातलं अक्षर घेतलं मी, टी या शब्दातले अक्षर घेतले, TEA. यामध्ये घटकांची संख्या किती आहे, 3. त्यानंतर बी संचामध्ये मी म्हणलं ईट या शब्दातलं अक्षर घेतले. उदाहरण आपण एक बघितलं, बी बरोबर काय घेतलं, ईट, EAT, ईट या शब्दातलं अक्षर घेतलं. आता ह्याच्यामध्ये सुद्धा घटकांची संख्या किती आहे, 3 आहे. बघा आता व्याख्या काय सांगते की ए मधले प्रत्येक घटक बी मध्ये पाहिजेत. बघा, ए मधला टी या ठिकाणी आहे, ए मधला ई आहे, ए मधला ए इथं आहे, तसंच बी मधला ई इथं आहे, बी मधला ए इथं आहे, पुन्हा बी मधला टी इथं आहे. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की ए आणि बी हे दोन संच कसे आहेत, समान संच आहेत. दोन संच कसे आहेत, समान संच आहेत. तर अशा पद्धतीनं आपल्याला पेज नंबर 6 वर काही उदाहरणं दिली. बघा, एक अजून उदाहरण दिलेलं आहे. A is the set of all x such that x is a letter in the word of the word listen. Listen या शब्दामधलं अक्षर दिले. लिसन मधलं बघा LISTEN. आणि दुसरं दिले B is the set of all y such that y is a letter of the word silent. B हा अशा y चा संच आहे की y हे सायलेंट या शब्दामधलं अक्षर आहे, SILENT. तुम्ही बघू शकता दोघांमध्ये सारखे घटक आहेत, फक्त घटकांचा क्रम आदला बदल झालेला आहे, त्यामुळे दोन संच समान आहेत. त्यानंतर दुसरे एक उदाहरण दिले, A is the set of all x such that x is equal to 2n. A is, बघा दुसरे एक उदाहरण आपल्याला बघायचंय. आता त्याला आपण C म्हणू. C is the set of all x such that x is equal to n. n belongs to n. x is greater than 0 and less than or equal to 10. मग काय लिहितात C बरोबर बघा, x कसा आहे 2n, यांच्या पटीत आहे, यांच्या पटीत. आता n ची 2n म्हणजे 2 गुणिले n, या n मध्ये गुणाकार आहे, पण n कशी आहे, n बिलॉंग्स टू n म्हणजे नैसर्गिक संख्या. मग नैसर्गिक संख्या कुठल्या, 1 2 3 4. मग काय येणार आपल्याला, बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 5 10. कशी पाहिजे ही संख्या, 0 पेक्षा मोठी आणि 10 किंवा 10 पेक्षा लहान. त्यामुळं दुसरं बघा असं दिलंय, D बरोबर D is the set of all such that y is an even number which lies between 1 to 10, which is greater than or equal to y 1 or less than or equal to 10. Y is
ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 अँड लेस दॅन ऑर इक्वल टू 10. y ही कशी आहे? समसंख्या आहे. पण समसंख्या कसली समसंख्या? जी समसंख्या 1 किंवा 1 पेक्षा मोठी व 10 किंवा 10 पेक्षा लहान. मग कुठल्या येणार आहेत? d बरोबर 2 4 6 8 10. आपल्या लक्षात आलं की पाहिजे दोन्हीमध्ये संचयी घटक सारखे आणि नुसते सारखे असून उपयोग नाही, तर ते दोन्ही कसे आहेत? तेच नेमके तेच घटक आहेत. त्यामुळे ते दोन संच कसे आहेत? समान. एक अजून उदाहरण घेतलं बा, तिसरं उदाहरण घेतलं, ई बरोबर 1 3 5 7, एफ बरोबर 2 3 5 7. आता या ठिकाणी एन ऑफ ई किती आहे? 4. ई मध्ये 4 घटक आहेत. एन ऑफ एफ किती इथं सुद्धा 4 आहेत. परंतु नुसतं 4 4 असून चालेल का? तर तसं एन ऑफ सी किती आलं? 5 आलं. एन ऑफ डी किती आलं? 5. परंतु नुसतं 5 वर नाही आपण ते उत्तर केलेलं, तर उत्तर त्या दोघांमध्ये तेच घटक सारखे. या ठिकाणी बघा दोन्हीकडे 4 4 घटक आहेत, परंतु ई संचामधला एक एफ मध्ये नाही आणि एफ संचामधला 2 ई मध्ये नाही. त्यामुळे ई आणि एफ हे दोन संच समान नाही. ई आणि एफ हे दोन संच कसे नाहीत? समान नाहीत. त्यामुळं असे उदाहरण समान संच असताना आपल्याला नेमकं काय लक्षात आलं पाहिजे ते आपण बघायचंय. तर पुढच्या तासामध्ये आपण काय करणार आहोत? प्रॅक्टिस सेट 1.2 हे आपण बघणार आहोत. त्या तत्पूर्वी 1.2 च्या अगोदरचं जे काय लिखापुढे आहे लिहिलेलं व्याख्या वगैरे काही उदाहरण समजून दिले ते तुम्ही काय करायचे तर वाचायचे. जिथं गरज पडत त्या ठिकाणी आपल्याला लिहून काढायचे आणि अडचण असेल तर विचारायचे.